अभिमान भीमबाच्या प्रेरणेने उन्नत होण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान येथे बुद्ध पूजा झाल्यानंतर आपण बुद्धवंदना घेत असतो. तरी सर्वांनी सामूहिक बुद्धवंदना म्हणायची आहे. त्रिरत्न नमन. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमन. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. त्रिशरण. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पंचशील. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सूरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. बुद्ध पूजा. वन्नगन्न गुणोपेतं एतं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा. My principal, parents and my all dear friend, today I am going to share with a few words Dr. Babasaheb Ambedkar, the great social reformer, justice, economic, political and philosopher. Dr. Bhimrao Ramji Ambedkar, he was born on 14 April 1891 on Mohu village in Madhya Pradesh. His family was Hindu Mahar caste. He taught and untouched abilities in security school. Dr. Babasaheb Ambedkar Law in England. Dr. Babasaheb Ambedkar MA PhD from Columbia University. He did and Dr. Babasaheb Ambedkar left this work 6 December 1956. The great work he did for India. He always remembered by the country. Thank you. त्यानंतर आजचे सत्कारमूर्ती ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य, आजीव सदस्य
सन्माननीय संभाजी चावरे काकांना मी विनंती करतो त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर चावरे काकांचे चिरंजीव सन्माननीय चावरे साहेब यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य तथा धम्मदानदाते डॉक्टर मनोहर घुगे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. सन्माननीय अशोकरावजी इंगळे सर जे ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव आहेत, मी त्यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय सन्माननीय गणेशराव इंगळे साहेब यांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय वानखडे साहेबांना. सन्माननीय गजबे साहेबांना मी विनंती करतो. यशवंत चावरे साहेबांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय किशोर तेलगोटे यांना. डॉक्टर साहित्यिक सन्माननीय मनोहर घुगे साहेबांच्या स्वागताकरता मी विनंती करतो ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना ते पुष्प देऊन स्वागत करतील. माजी पोलीस अधिकारी सन्माननीय विरघट साहेबांना मी विनंती करतो विचारमंचावर विराजमान असलेल्या इंगळे सरांचं ते पुष्प देऊन स्वागत करतील. सन्माननीय विरघट साहेब, मला भव्य स्टेज दिसतो आहे. हा 3 लाख रुपये ह्या स्टेजसाठी विरघट साहेबांच्या घरून आपल्याला तायडे साहेबांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, चक्रवर्ती राजा अशोक सम्राट, शाहू महाराज, गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये गेल्या 15 वर्षापासून चिंतन सभा, बुद्धवंदना आणि व्याख्यानमाला, धम्मसंस्कार वर्ग, इंग्लिश आणि गणित प्रबोधन वर्ग, सामनेर शिबिर आणि आज 55 मुलामुलींचे नावं आले ते जुळे कराटो, जिम्नॅस्टिक, लाठीकाठी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज शिकवलं जाईल. असं विविध जे कार्यक्रम या संस्थेने हाती घेतले असे हे ऐतिहासिक संस्था आहे. या व्याख्यानमालेचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी गायक विचारवंत माननीय गणेशराव इंगळे साहेब, आज ज्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवला ते माननीय 80 वर्षाचे आहेत. 4 मजले हातावर चढून वर जातात आणि रोज प्रतिष्ठानला 4 प्रदक्षिणा घालतात. या प्रतिष्ठानावर लक्ष ठेवतात असे माननीय संभाजी चावरे साहेब. त्यांच्या सुनबाईला आणि मुलांनासुद्धा या ठिकाणी आपण सत्काराला बोलावलं होतं, तर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी हजर झाले. काय यशवंत ना, यशवंत चावरे साहेब आजचे वक्ते, प्रसिद्ध आरोग्यतज्ञ, विविध पुरस्काराचे मानकरी
बौद्ध समाजातील विचारवंत लेखक कवी जेवढ्या उपमा देता येतील तेवढ्या कमी पडतील असं व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर मनोहर घोगे साहेब, या संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय आयुष्यमान अशोक इंगळे सर, समोर बसलेले बँकेचे अधिकारी राहुल घोडेसार साहेब, OS इंगळे साहेब, माजी पोलीस अधिकारी अंबोरे साहेब, इंगळे साहेब, विरगड सर, अमरावतीहून आलेले वानखडे परिवार, किशोर तेलगोटे, इकडे आमच्या सुषमाताई, मिनलताई, खिराळे आई आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही ऐतिहासिक संस्था आपल्या बौद्ध समाजाची संसद, की या ठिकाणी बौद्ध समाजाचे सगळे प्रश्न एका जागी सोडवण्याची ताकद ज्या संस्थेमध्ये आहे ती संस्था म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान. या संस्थेची निर्मिती या बौद्ध समाजाच्या 4 समस्या ज्या आहेत की ज्या समस्येला आजपर्यंत कोणी हात घातलेला नाही आहे, भीषण समस्या आहेत. कारण या देशामध्ये जातीयवादी BJPचं राज्य आहे आणि या BJPच्या राज्यामध्ये घटनेला संपवण्याचं काम, मागासवर्गीयांच्या योजना संपवण्याचं काम, मागासवर्गीयांच्या नोकऱ्या संपवण्याचं काम, पदोन्नतीचं काम, म्हणजे आर्थिक जो विकास आहे तो संपूर्ण विकास या मागासवर्गीयांचा, बहुजनांचा या सरकारनं संपवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेनं या बौद्ध समाजाच्या 4 समस्या आहेत. पहिली समस्या आहे बौद्ध समाज होणारे अन्याय अत्याचार दूर करणे. बौद्ध समाजावर कुठेही जरी अन्याय अत्याचार झाले असतील तर ही संस्था पोलीस स्टेशनपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत स्वतःच्या संस्थेच्या खर्चानं त्यांना न्याय मिळवून देईल. दुसरा उद्देश आहे गरीब मुलांचं शिक्षण. आम्ही बघितलं आर्थिक परिस्थितीमुळे मुलं हुशार आहेत, विद्वान आहेत, गुणवान आहेत, पण पैशाची सोय नाही. असे जे स्लम एरियातील विद्यार्थी असतील, गरीब विद्यार्थी असतील, यांचं संपूर्ण शिक्षण या संस्थेच्या मार्फत केल्या जाईल. तिसरी समस्या आहे आरोग्याची. फुले शाहू आंबेडकरी चळवळ रात्र राबवणारे, आता मी उदाहरण देईल, वामनदादा कर्डक, समदूर सारंग यांचं म्हातारपणी काय हाल झाले हे आम्ही डोळ्यांनी बघितलं. आणि म्हणून या फुले शाहू आंबेडकरी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं हाल होऊ नये, त्याचे शेवटचे दिवस चांगले जावे म्हणून त्याच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे, त्यांना म्हातारपणी कोणताही डिसेस हो, त्यांना अटॅक येऊ, कॅन्सर हो, पॅरालिसिस हो, कोणताही मोठा आजार, त्यांच्या दवाखान्याचा संपूर्ण संस्था खर्च हे संस्था करणार आहे. आणि चौथा जी समस्या आहे ती आहे बेरोजगारी. कारण सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे. आता बौद्ध समाजाच्या मुलामुलींना नोकऱ्या लागणं नाही आणि म्हणून या बौद्ध समाजाच्या मुलामुलींना नोकरी देण्यासाठी ही संस्था जवळ 4 ते 5 मुलामुलींना नोकरी देते. आणि म्हणून आम्ही बौद्ध समाजाला आव्हान करतो की या संस्थेनं सरकारचा एकही पैसा घेतलेला नाही, आमदार खासदाराचा पैसा घेतला नाही. या संस्थेचे शिल्पकार आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर हे अर्थतज्ञ आहेत. त्यांनी अनेक योजना केल्या, नियोजन केलं की आपला विकास आपल्या बलबुतीवर आपण करू शकतो. आणि म्हणून ज्या योजना आहेत या संस्थेचं तुम्हाला आज 35 कोटीचं काम झालेलं आहे. 4 मजले आहेत. खाली हे भव्य दिव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृह आहे. कारण आता हे सांगतो म्हटलं तर 1-1.5 तास लागते म्हणून डॉक्टर साहेबांना लवकर जायचं आहे. आणि म्हणून हे बुद्ध धम्म संस्कार सभागृह एवढं मोठं सभागृह कोण्या समाजाचं नसेल. वर मातोश्री रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट हाऊस
आपल्या गरीब विद्यार्थ्या 200 विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम, MPSCच्या परीक्षा, UPSC परीक्षा, बँकिंग परीक्षा त्यांना देता यावा आणि भव्य दिव्य ग्रंथालय, कारण ग्रंथालयावर बाबासाहेबांनी फार प्रेम केलं. असं 6000 स्क्वेअर फूट आपलं भव्य 2-3 कोटीचे ग्रंथ आणि वर 4थ्या मजल्यावर 2 कोटीचं बुद्धविहार की ज्यामध्ये 500 लोक रात्र देऊन ध्यान साधलेले बसतील. आणि आता लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे बँक, आमचं स्वप्न आहे की या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये संतोषकुमार कोरबे कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची 5-6 मजली बँक आपल्याला निर्माण करायची आहे. आणि त्यासाठी सुरुवात जी आहे, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी याची आपण नोंदणी झालेली आहे. 2500 लोकांनी त्याचे शेअर घेतलेले आहेत. आणि माझी बौद्ध समाजाला विनंती आहे की आपला विकास जर आपल्याला करायचा आहे तर आपण या पतसंस्थेचे बाजूला त्याचं ऑफिस आहे, ऑफिससुद्धा तयार झालेलं आहे. त्याचे व्यवस्थापकीय माननीय तुषार खंडेराव हे संचालक आहेत आणि सचिवसुद्धा आहेत, शाखा व्यवस्थापकसुद्धा तेच आहेत. तर आपण आपला विकास करण्यासाठी आपले जे इतर बँकेत पैसे असतील, कारण तुम्हाला इथं 10% 12% व्याज मिळते आहे, या देशातही एवढं व्याज कोणी देत नाही. आणि म्हणून आपला पैसा इतरत्र न ठेवता आपल्या समाजाच्या विकासासाठी आपण आपली जी आता सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लवकर या 2-4 दिवसात 8 दिवसात कार्यान्वित होणार आहे, तर त्यामध्ये आपला पैसा गुंतवा. त्याचप्रमाणे आपला भव्य बचत गट आहे, ज्यामध्ये 200 रुपयापासून तर 20,000 रुपयापर्यंत 2500 लोक आहेत. 16 महिला आणि पुरुष ज्याचं कलेक्शन करतात. अशी या देशातील कोणतीच बँक नाही की तुम्हाला विड्रॉल घरपोच करते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, तुम्ही फक्त फोन करा, तुमचे 2 लाख असो, 5 लाख असो, 10 लाख असो, तुमच्या घरपोच करते. अशी या देशात कोणती यंत्रणा नाही. इतर बँकेत जात तुम्हाला 2-2 तास उभं राहावं लागते, तुम्हाला पाणी कुणी पाजत नाही. या ठिकाणी प्रत्येकाचा सन्मान केला जाते. आणि म्हणून या संस्थेच्या वतीनं 200 वृद्धांसाठी वृद्धाश्रम, आयकॉनसारखं मोठं हॉस्पिटल, इंग्लिश मिडियमच्या सगळ्या शाळा, कॉलेजेस, समोर लॉर्ड बुद्धा पार्क, 200 मुलांच्या राहायची व्यवस्था, अशा विविध योजना आपल्या भरोश्यावर, बौद्ध समाजाच्या भरोश्यावर आपण उभ्या करत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी बसलेले आपले सगळे बांधव, मी यांना कळकळीची विनंती करतो की खरंच जर आपल्याला फक्त 5% लोकांचा आपला विकास झाला, बौद्ध समाज 100% आहे, आम्हाला 5% लोकांना नवा, 95% आमचे बांधव तसेच आहेत. यांचा विकास करण्यासाठी आपल्या बलबुत्यावर आपण या पतसंस्थेचे 1800 रुपयाचे शेअर आहेत, तर एक व्यक्ती 20 शेअर घेऊ शकतो. या संस्थेचं सभासद होण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये आजीवन सभासद होता येते आणि 10,000 रुपये तुम्हाला बुद्धविहारासाठी त्यासाठी दान द्यावे लागतील. कारण आता 2004 साली ज्यांनी 5,000 रुपये दिले आणि म्हणून आज ज्यांना सभासद व्हायचं असेल त्यांना 10,000 बुद्धविहाराला दान, कारण हे सगळे जे आहेत 3 मजले हे व्याजाच्या पैशावर झालेलं आहे. आणि बुद्धविहार हे धम्म दानावर झालं पाहिजे, हा या संस्थेचा संकल्प आहे. या संस्थेला जसं आता तुषार कुमारने सांगितलं, हा जो स्टेज आहे हे इथं विरगट सर बसलेले आहेत, शालिनीताई विरगट, यांनी 3 लाख रुपयाचं दान केलेलं आहे. विशेष दान आहे ते. हे सगळे जे दार आहेत आपल्या हॉलला लागलेले, आता प्रत्येकाच्या नाव घेणार नाही, 18 लाखाचे दार या मंडळीने विशेष दान आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून या सर्व दानदात्यांचं आपल्यासमोरच प्रबोधन म्हणजे सर्वांगी हितार्थ विशेष धम्मदान योजना आहे. आज हे 400 लोकांनी 50,000 रुपये दिलेले आहेत. हे काम झाल्यानंतर त्यांना मरेपर्यंत 5,000 रुपये परत मिळणार आहेत, कारण या संस्थेनं फुकट काही घ्यायचं नाही. 10 तुम्हाला या ठिकाणी बचत गटात जर तुम्ही जमा रक्कम दिली, आतापर्यंत आम्ही 10% दिलं, आता या 1 एप्रिलपासून आम्ही 8% व्याज केलेलं आहे. जी उदार उसनवार योजना आहे, ज्याला FD म्हणू, जो या ठिकाणी 1 लाख रुपये आमच्याजवळ बॅलन्स ठेवतो, FD ठेवतो, त्याला 1,000 रुपये व्याज, 10 लाख ठेवले 10,000. या ठिकाणी 18 कोटी लोकांनी आपल्या संस्थेवर विश्वास टाकलेला आहे. आणि म्हणून मी सर्व धम्मदानदात्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की ह्या ज्या योजना आहेत, उदार उसनवार FDची योजना असेल, सभासद योजना असेल, बुद्धविहार
बांधकाम धम्मदान असेल, समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 25 फुटाचा पुतळा, 18 लाखाचा पुतळा या देशात कुठंच नाही. या देशात कुठंच नाही एवढा भव्य दिव्य पुतळा या आपल्या संस्थेनं उभारलेला आहे. मागच्या साईडला वसतिगृहाच्या बिल्डिंगवर मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचासुद्धा तेवढाच पुतळा उभारला जाणार आहे. आणि त्यासाठी 172 महिलांनी आतापर्यंत 172 महिलांनी 5-5 हजार रुपये, काही महिलांनी 50,000 रुपये, 10,000 रुपये त्याला दान दिलेलं आहे. म्हणून सगळ्या दानदात्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. समाज हिताच्या कल्याणाच्या मानव कल्याणाच्या योजना आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या राबवल्या जात आहेत त्याची आपल्याला इत्थंभूत माहिती दिली आणि आवाहनसुद्धा केलं की ह्या योजनांमध्ये आपण सहभागी होऊन आपला स्वतःचा आणि समाजाचा उत्कर्ष निश्चितच करून घ्यावा. धन्यवाद. ह्यानंतर आपण आजचे जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत. मी विनंती करतो सन्माननीय विचारमंच, सन्माननीय रमेशजी तायडे साहेब, माजी पोलीस अधिकारी सन्माननीय अंबोरे साहेब, इंगळे साहेब, विचारमंचावर विराजमान असलेले इंगळे सर, डॉक्टर घुगे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशराव इंगळे साहेब यांना त्यांनी आजचे सत्कारमूर्ती संभाजी चावरे काका आणि यशवंतराव चावरे यांचा पुष्पगुच्छाने शॉल देऊन सत्कार करावा. मित्रांनो, चावरे काकांबद्दल मला सांगताना अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो. ते नोकरीला होते आणि त्यांची टेक्निकल विभागामध्ये जी नोकरी होती ती सांभाळत त्यांनी प्रपंचसुद्धा व्यवस्थित सांभाळला. आपले मुलं उच्च विद्या विभूषित केले. त्यांचे मुलगा सुपर क्लास 1 ऑफिसर आहे सध्या आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमधून त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांनी आजीव सदस्य इथे बनवलेलं आहे आणि मुलांकडून धम्मदानसुद्धा त्यांनी मिळवलेलं आहे. चावरे काका जेव्हा इथे काहीही नव्हतं, 2013 सालच्या अगोदर काटेकुटे होते, झुडपं होते, इथे काहीच नव्हतं, तेव्हापासून इथे येऊन त्यांची सेवा ते देत आहेत. अविरतपणे रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इथे येऊन त्यांची सेवा ते इथे देतात आणि त्यांचा जीव तुटतो की मी जर मोठ्या नोकरीवर असतो तर माझा असणारा पैसा मी संपूर्ण इथे दिला असता. आता सध्या जे काही माझ्याकडे इथे त्याच्यातलं मी देतो आहे. तर ती हे त्यागी व्यक्तिमत्व, त्यामुळे सत्कारास पात्र ते आहेत. ह्यानंतर आजचे व्याख्याते साहित्यिक सन्माननीय डॉक्टर मनोहर घुगे साहेबांच्या सत्काराकरता मी परत एकदा विचारमंचाला आणि तायडे साहेब, घोडेस्वार साहेब, OS इंगळे साहेब, विरगट साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मनोहर घुगे डॉक्टर साहेबांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करावा. असलेले सन्माननीय यशवंत चावरे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय गणेशराव इंगळे साहेबांना त्यांनी यशवंत चावरे साहेबांचं बुके देऊन स्वागत करावं. व्याख्यानमालेला अमरावती येथून आलेले आपले धम्ममित्र, उपासक उपासिका सन्माननीय समाधान वानखडे साहेब आणि वानखडेताई
यांचं ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो वानखडे साहेबांना, वानखडे दाम्पत्याला त्यांनी प्रतिष्ठानचा हा सत्कार स्वीकारावा. आजचे सन्माननीय सत्कारमूर्ती ज्येष्ठ सदस्य चावरे काकांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान आणि महात्मा गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि सगळे आपली मंडळी, हे असं आहे की मला जर यायनं आज बोलून माझा सत्कार केला इथं, आणि मला ते आपले हे बाळसाकर सरनं एवढं जे मोठं उभं केलेलं आहे, ते आपल्या समाजामधून काही ठिकाणी जागा नव्हती लग्नाला कार्याला सगळं, म्हणून बाबासाहेबांना आपल्या सगळ्या मंडळीनं हे पैसा गोळा करून ह्या एवढं मोठं बांधलं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं इथं, आणि साऱ्या समाजासाठी आहे हे. याच्यामुळं काय करायचं आपण की सगळे मिळून आणखीन आपला हातभार लावायचा, याचा पैसा जमा करायचा, म्हणून ते मला असं वाटते. बरं, माझा थोडासा परिचय देतो. मी इथं नांदेड जिल्ह्यातला राहणारा आहे, आणि तिथून मी याला इरिगेशन डिपार्टमेंटला मी सर्व्हिस केली आहे अकोल्याला. तर अकोल्याला मी आलो बघा 9/3/73 इथं बदलून आलेलो आहो, आणि सगळे धरणावर काम केलेलं आहो. मी मेकॅनिक पदावर मी रिटायर झालो आहे, आणि इथं आल्याच्या नंतर इथं मी घर बांधलं. घर आल्याच्या नंतर मला माहिती पडलं ती बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान इथं होत आहे. म्हणल्याच्या नंतर मी इथं आपल्या बिल्डिंगचा जुना जागा आहे त्या ठिकाणी आलो मी पहिल्यांदा. तर अरे म्हटलं हे तर म्हटलं फारच महत्त्वाचं आहे, म्हणून आपले वानखेडे साहेबाचे आणि तायडे साहेबाचा सगळ्याचा मी परिचय करून घेतला, आणि मी याच्या फुलाची पाकळी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मी इथं हे दिलेलं आहे. आणि प्रत्येकानं असं करून इकडचे तिकडचे लग्न वेगळं कार्य करून आपण हे सगळं वर काढायचं आहे, आणि आपल्याला पक्कं मजबूत या बाळसाकर सरच्या पाठीमागं आणि आपल्या सगळ्या भगवान बुद्धाच्या कृपेनं आणि याच्या सगळ्या याच्यामध्ये बाबासाहेबाच्या आंबेडकराच्या आपण सगळ्याच्या याच्या कृपा करून असं करायचं आहे की आपण हे काढायचं आहे. याच्यामध्ये माझी जर चूक झाली असेल तर होऊ द्या. मी 85-86 वर्षाचा माणूस आहे, पण मला की नाही बाबासाहेब आंबेडकराच्या कार्य माझा जन्म झाला आहे स्वातंत्र्यामध्ये. स्वातंत्र्य गेलं, स्वातंत्र्य आलं. स्वातंत्र्य फार महत्त्वाचं आहे. आता आपला सगळ्या समाजाला त्रास होता त्या पुढे काढला, म्हणून मला आनंद वाटते की आपलं हे झालं पाहिजे. हा एवढं बोलून मी नमस्कार करतो. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला त्यांचा दृष्टिकोन, त्यांची प्रचंड तीव्र इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास ह्या गोष्टीची जाणीव झाली असेल आणि ऊर्जा निर्माण नक्कीच झाली असेल. ह्यानंतर आजचे जे प्रमुख व्याख्याते आहेत, यशवंतरावजी बोलता का तुम्ही? व्याख्यानाला आपण सुरुवात करणार आहोत. तर त्यांचा जो परिचय आहे तो परिचय करून देण्याची जबाबदारी आज माझ्यावर आलेली आहे, कारण वंदनाताई तायडे मॅडम ह्या आज 1 मे असल्यामुळे शाळेमध्ये त्यांचा कार्यक्रम आहे, नाहीतर त्यांच्याकडे ती जबाबदारी असते. तर अतिशय समाजाला अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आहे, आणि मलासुद्धा त्यांचा परिचय करून देण्यास अत्यानंद होत आहे. डॉक्टर मनोहर घुगे साहेब
जे आपणा सर्व धम्म बांधवांसोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे, उंची गाठलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वानं ते नाव लौकिकाला आलेलं ते व्यक्तिमत्व आहे. गेल्या 26 वर्षापासून उषा क्लिनिकच्या माध्यमातून पंचशील नगर बायपास मेन रोडला त्यांचं हे क्लिनिक आहे आणि त्या क्लिनिकच्या माध्यमातून 24 तास जनसेवेमध्ये त्यांनी स्वतःला अर्पित केलेलं आहे. खेड्यापाड्याचे पेशंट्स असतील, कुठलेही पेशंट्स असतील, त्यांना योग्य दिशादर्शन करणं, योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना ठणठणीत बरं करणं, ह्याच्यासोबतच कोरोना काळामध्ये अहोरात्र ज्या वेळेस डॉक्टर लोकांनी त्यांची सेवा बंद केली होती, चांगले चालू असणारे क्लिनिक बंद केले होते, तेव्हा मात्र घुगे साहेबांनी पुढे येऊन मोठ्या धैर्यानं, कारण मित्रांनो आपण चळवळी लोक आहोत, बौद्ध समाज हा मुळात चळवळा आहे, आपल्या रक्तामध्ये ती चळवळ भिनलेली आहे, सळसळतं रक्त आहे. त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीला न घाबरता न डगमगता धैर्यानं सामोरं जातो. आणि त्याचं उदाहरण सन्माननीय डॉक्टर घुगे साहेबांनी आपणासमोर प्रस्थापित केलेलं आहे की कोरोनाच्या काळामध्ये एवढ्या गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा 24 तास त्यांनी त्यांची सेवा देऊन अनेक रुग्ण बरे केले. त्यानंतर त्यांनी शिबिरं, कोरोनाच्या दृष्टीनं शिबिरं आयोजित केले, मार्गदर्शन केलं, दिशादर्शन केलं, धम्मजागृती केली, चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जागृती करून त्यांचा हा वसा पुढे नेला. डॉक्टर घुगे साहेबांचा जन्म 1968 साली झालेला आहे. त्यांचं शिक्षण BA MS CCH CGO मुंबई येथून झालेलं आहे. ते माजी रजिस्ट्रार राहिलेले आहेत, माजी वैद्यकीय अधिकारी आरोग्य रुग्णालय अकोला इथे ते कार्यरत राहिलेले आहेत. त्यांचं जे कार्य आहे, उल्लेखनीय कार्य, आरोग्यासोबतच अनेक शिबिराच्या माध्यमातून साहित्य सेवासुद्धा त्यांच्या हातून घडलेली आहे. काही निवडक मी त्यांचं कार्य इथे सांगतो आहे. आरोग्यविषयक शिबिरे, रक्तदान, रक्तगट शिबिरे, HIV AIDS जनजागृती, राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, पल्स पोलिओ, क्षयरोग नियंत्रण डॉट्स, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, सामूहिक विवाहामध्ये सहभाग, विवाह सामाजिक कार्यामध्ये सहभाग, सत्कार कार्यक्रमाचे आयोजन, काव्य स्पर्धेचं आयोजन, प्रबोधन सत्रांचं आयोजन, नागरी आरोग्य केंद्र चालविणे, व्यायामशाळा चालविणे, साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेणे. याच्यासोबतच त्यांनी लिखाण केलेलं आहे. कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. ललित व वऱ्हाडी लेख त्यांचे नेहमीसाठी येत असतात. आकाशवाणीला आरोग्यविषयक माहिती त्यांची नेहमीसाठी प्रसारित होत राहते. त्यांचं समीक्षणसुद्धा ते करतात. प्रबोधनपर लेख लिहितात. अंकुर साहित्य संघ अकोलाचे ते माजी कार्यकारी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी काही पदं भूषवलेले आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती करून देतो आहे. ओल्ड सिटी डॉक्टर असोसिएशनचे सचिव आहेत. जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सहसचिव ते आहेत. त्यानंतर जीवक व्यायामशाळा लाखनवाडा निंबी याचे ते संचालक आहेत. दिवंगत उषाताई घुगे बहुउद्देशीय संस्था अकोलाचे सचिव आहेत. शिवसुंदर सार्वजनिक वाचनालय हिंगणा बार याचे ते सचिव आहेत. आकाशवाणीमध्ये आरोग्य साधना ह्या आरोग्यविषयक माहिती, युवावाणी, काव्यवाचन, मुलाखत असे त्यांचे व्याख्यानं आणि कार्यक्रम आकाशवाणीला सातत्यानं सुरू असतात. आतापर्यंत त्यांचे कविता संग्रह, काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. क्षितिजा पलीकडे हा काव्यसंग्रह, त्यानंतर चारोळी संग्रह काहूर आणि आता सध्याचा लेटेस्ट उसवलेला काळ हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. ज्या उसवलेला काळबद्दलची समीक्षा ह्या उद्याच्या आपल्या येणाऱ्या समाज न्यायपत्रामध्ये सुद्धा प्रकाशित आपण केलेली आहे. आपल्याला वाचायला ती मिळेल.
हे काम करत असताना डॉक्टर मनोहर घुगे साहेबांना आतापर्यंत कमीत कमी 65 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आता ही पुरस्काराची यादी 65 पुरस्कारांची यादी त्यांना जी मिळालेली आहेत ती वाचून वेळ घालवल्यापेक्षा, कारण डॉक्टर साहेबांनाही लवकर जायचं आहे, त्यामुळे हा परिचय थोडक्यात परिचय मी त्यांचा करून दिलेला आहे. कारण ते व्यक्तिमत्व ह्या एवढ्या परिचयाचा ह्याच्यापेक्षा जास्त त्यांचा परिचय देण्यायोग्य आहे. तर असं हे बहुआयामी सर्वश्रुत सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आज आपलं भाग्य की आपल्याला डॉक्टर साहेबांनी वेळ दिला आणि त्यांच्या ह्या वेळात वेळ काढून ते आल्यामुळे त्यांच्या वेळेचा आपण आदर करूया. मी सन्माननीय डॉक्टर घुगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी बौद्ध समाजाच्या आरोग्याचे प्रश्न, महत्त्व व उपाय ह्या विषयावर आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सन्माननीय डॉक्टर मनोहर घुगे साहेब. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचे दारे उघडे करणारे फुले दाम्पत्य, तसेच परिवर्तनवादी सर्व महापुरुषांना, त्याच्या विचारांना मी त्रिवार अभिवादन करतो. प्रबोधन सत्र जे सुरू झालेलं आहे, मला वाटते 30/1/2000 जानेवारीपासनं आतापर्यंत जवळजवळ 4-5 महिने झालेले आहे. सतत अविरत चालू आहे. जवळजवळ 14 प्रबोधनमाला झालेल्या आहेत. मी जरी इथं ऐकायला येत नाही तरी पण यूट्यूबवर सर्व व्याख्यान मी ऐकलेले आहेत. फार मोठं प्रबोधन या माध्यमातून समाजामध्ये होत आहे. खरोखर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे सर्वश्री प्राध्यापक भारसाकडे सर व त्यांचे सर्व टीम, सर्व पदाधिकारी यांना मी शुभेच्छा देतो की आजही लोकांना बाबासाहेब गौतम बुद्ध सांगावं लागतं हे शोकांतिक आहे. आणि हाच धागा धरून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे प्रबोधन सत्र चालू आहे. असं म्हणतात की जी माणसं 1 वर्षाचा विचार करतात ती माणसं धान्य पेरतात, आणि जी माणसं 10 वर्षाचा विचार करतात ती माणसं झाडे लावतात, आणि जी माणसं आयुष्यभराचा विचार करतात तर ती माणसं जोडण्याचे काम करतात. आणि माणसं जोडण्याचे काम या प्रबोधन मालिकेतून होत आहे. मी खरोखर धन्यवाद देतो या सर्व पदाधिकारी यांना. आज माझा विषय आहे आरोग्याचा. आज या आरोग्य मालेचे अध्यक्ष, प्रबोधन मालेचे अध्यक्ष श्री इंगळे साहेब, चावरे काका आणि त्यांचे चिरंजीव चावरे साहेब, आणि प्रतिष्ठानचे सचिव अशोक इंगळे सर, तायळे साहेब आणि सर्व पदाधिकारी, तसेच उपासक उपासिका, सांबालक यांना त्रिवार जय भीम. आपण जीवन जगत असताना आयुष्य फार कमी आहे. आपण बघतायत कुठं कुणाला हार्ट अटॅक येते, अरे तो म्हणजे काल तो माणूस भेटला आम्हाला, त्यांच्याशी अर्धा तास गप्पा झाल्या आणि उद्या निरोप आला की तो माणूस अटॅकनं वारलेला आहे. कारण धावतं युग आहे. या धावत्या युगामध्ये कोणाचं काय होईल कधी सांगता येत नाही, आणि आरोग्यसुद्धा आहेच. परंतु समाजात राहताना बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की माणूस किती वर्ष जगला ह्यापेक्षा तो कसा जगला याला महत्त्व आहे. तर आपण आपल्या जीवनाचा सदुपयोग चांगल्या कामासाठी करावा. आपण जीवन जगत असताना कोणाच्या सान्निध्यात आहोत, कोणाच्या सहवासात आहोत हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. कारण पाण्याचा एक थेंब जर गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व नष्ट होते. तोच एक पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो.
आणि तोच एक पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला तर मोती बनतो. पाण्याचा थेंब एकच आहे, फक्त सहवासाचा फरक आहे. त्यासाठी आपण चांगल्या लोकांच्या सहवासात राहायला पाहिजेत, चांगले कर्म आपल्या जीवनात करायला पाहिजे. माझा आजचा विषय आहे आरोग्याचा. आरोग्य, बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि आजचं आरोग्यशास्त्र यांचा फार जवळचा संबंध आहे. आरोग्य म्हणजे काय? आपण म्हणतो बा एखाद्याला बिमारी नाही किंवा एखाद्याला विकार नाही म्हणजे त्याला आरोग्य म्हणता येईल नाही. आजचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझर WHO ज्याला म्हणतात, त्यांनी आरोग्याची जी व्याख्या केलेली आहे ती गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. नुसतं तुम्हाला एखाद्या विकार होणे म्हणजे आरोग्य नाही. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सुस्थिती म्हणजे आरोग्य. गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी जे सांगितलेलं आहे ते आजचं आमचं WHO सांगत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझर जे आहे त्यांनी जे आजची जे आरोग्याची व्याख्या आहे ती ही केलेली आहे. सोशली, मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर मीन्स आरोग्य. नुसतं तुम्हाला एखादा व्याधी नाही म्हणजे आरोग्य हे नाही. तर गौतम बुद्धाच्या काळापासून म्हणजे विज्ञान जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये बौद्ध धर्माचा विधानावर आधारित आहे. गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचे आजचे तत्त्वज्ञान जवळजवळ साम्य आहे याच्यामध्ये. आणि आपण बघतो आता की आरोग्याची व्याख्या जे आज WHO करते ते गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणजे 2500 वर्षापासून गौतम बुद्धाने आरोग्याबद्दल माहिती होती. आणि गौतम बुद्ध स्वतः एक चिकित्सक होते. त्याचं एक उदाहरण सांगतो मी. गौतम बुद्धाच्या काळामध्ये एक अनाथ पिंडक यांच्या आश्रमामध्ये गौतम बुद्ध जातात. तिथं गेल्यानंतर सर्व प्रवचन झाल्यानंतर एक नव्याने दीक्षित झालेला मालुका पुत्र म्हणून एक भिक्षुक असतो. तो गौतम बुद्धांना म्हणतो की बा मी तुमचं शिष्यत्व स्वीकारतो, परंतु माझ्या काही जे प्रश्न आहेत त्यांचे तुम्ही उत्तर जर द्याल तर मी तुमचं शिष्यत्व स्वीकारतो. गौतम बुद्ध म्हणतात सांगा काय सांगायचं आहे तुम्हाला, काय बोलायचं विचारायचं सांगा. तर मालुका पुत्र गौतम बुद्धांना म्हणतो की जग हे शाश्वत आहे का अशाश्वत आहे? आत्मा आहे की नाही आहे? पुनर्जन्म आहे किंवा नाही आहे? या प्रश्नाचे जर तुम्ही मला उत्तर देत असाल तर मी तुमचं शिष्यत्व स्वीकारतो. गौतम बुद्ध त्यांना म्हणतात, हे बघ म्हणतात, तुझं कसं झालेलं आहे माहीत आहे का की एखाद्या पक्षाला एक बाण लागलेला आहे, लोखंडाचा धनुष्य बाण लागलेला आहे, तो तरफळत मरत आहे. मग त्यांचे जे अपत्य किंवा मित्र वगैरे असतात तर ते त्या पक्षाजवळ जातात आणि डॉक्टरला किंवा तिथचे जे चिकित्सक करतात त्याला म्हणतात की एक काम करा, तुम्ही याची ते चिकित्सा करायच्या अगोदर मला हे सांगा की हा बाण कोण मारला, म्हणजे क्षत्रिय होता तो का वैश्यक होता, काळा होता का गोरा होता ते. त्यानंतर दुसऱ्या हे सांगा की हा जो बाण आहे हा धातूचा होता, लोखंडाचा होता का सोन्याचा होता. त्याच्यानंतर नाहीतर मग हे सांगा म्हणे की हे बाण जो आहे कोण मारला किंवा हे त्याची दोरी कशाची होती, हे पहिले मला उत्तर द्या. तर असं तू ज्यावेळेस त्यांना विचारशील तोपर्यंत तो तरफळून मरून जाईल. त्यापेक्षा की त्याची चिकित्सा करणं महत्त्वाची आहे. आणि तुझे हे प्रश्न जे आहेत हे तुझे प्रश्न अनुत्तरणीय आहेत. समजा खरं असो किंवा खोटं असो, म्हणजे तो जो बाण आहे तो लोखंडाचा होता, यानं मारला त्यानं, हे सर्व जर तुला उत्तर भेटले तर तुझं जे दुखणं आहे, तुझा जो राग आहे, तुझा जो अहम आहे, तुझा जो ईर्ष्या आहे हे कमी होणार आहे का? त्यापेक्षा की आपण प्रेझेंटमध्ये किंवा तो माणूस कसा वाचेल किंवा काय करेल असं करायचं. तर यानुसार आपल्याला असं अनुभवता येईल की बा त्या काळापासून गौतम बुद्ध चिकित्सा वगैरे करत होते. गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान असं आहे की कोय जे आहे ते आंब्यापासून झालेलं आहे की आंबा कोळ्यापासून झालेला आहे हा वादीचा प्रश्न आहे. परंतु त्याचा रस पोटामध्ये कसा जाईल हे गौतम बुद्धांनी शिकवलेलं आपले, किंवा त्याचा रस आपल्या पोटात कसा जाईल. त्या कोळ अगोदर होती का आंबे अगोदर होते किंवा नंतर, ते नंतरचा प्रश्न आहे. तर गौतम बुद्ध म्हणतात की या आरोग्यशास्त्रामध्ये वाद हा प्रश्नच नाही. वाद हा जर प्रश्न असेल तर माणूस चिकित्सेनं मरून जाईल. तर आपलं आरोग्यसुद्धा गौतम बुद्धांनी त्या काळापासून सांगितलेलं आहे. आज आपण पाहत आहेत की सुरुवातीला आमच्या काळामध्ये सर आम्ही लेखन वगैरे खायचे,
मातीत खेळायचो. पण आताचं आरोग्य जे आहे हे माता सांगते हे बाळा ते खळू खाऊ नये, आणि त्यावेळेस ते खळू खात होतं आपण. त्या खळूच्या माध्यमातून कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये जायचं. माती जे असते मातीमध्ये खेळायचे लेकरं मातीत खेळल्यानंतर जे माती आहे ते पोटात जायची, त्या मातीमधूनच सुद्धा आपल्याला आयर्न वगैरे भेटायचं. आता तुम्ही आरोचं पाणी वगैरे पिता, याच्यामधले पूर्ण क्षार निघून तुम्हाला ते पाणी पियाला भेटते. पण हे ॲक्च्युअलमध्ये चुकीचं आहे. कारण अमेरिका न्यूयॉर्क या ठिकाणी सर्वे झाला एक लोकांचा, आणि वॉशिंग्टन न्यूयॉर्क ह्या जागतिक प्रगतीमध्ये किंवा आधुनिक शास्त्रामध्ये 1 नंबरचा आहे. तर तिथं असा विचार केल्यानंतर त्यांनी ते संशोधन केलं किंवा माणसाचं आयुष्य कसं वाढवता येईल किंवा माणूस तारुण्यात कसा चांगला राहील, कुठपर्यंत चांगला राहील, यासाठी त्यांनी एक पूर्ण सर्वे केला. तर त्या सर्वेमध्ये एक असं आढळलं की 100 वर्ष ज्यांनी पार केलेले असे लोक न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन अशा आधुनिक शास्त्र जे प्रगत झालेल्या तिथं नाही भेटले. ते लोक भेटले तुम्हाला दऱ्या खोऱ्यात आणि जंगलामध्ये, आदिवासी जमातीमध्ये. तर यांनी असं संशोधन केलं की बा हे लोक 105 वर्ष 110 वर्ष हे लोक जगतात, आणि आपले एवढं मोठं प्रगत शास्त्र या जगामध्ये 80-70पर्यंत लोक जगतात. तर त्यांनी संपूर्ण जीवनाचा अभ्यास केला आणि आरोग्याचा अभ्यास केला. त्याच्या अंती असं आढळलं की बा जे लोक दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात त्यांचं आयुष्यमान 110 आहे. तर मग त्यांच्या आहाराविहाराबद्दल चौकशी केली, संशोधन केलं. त्या सर्व संशोधन केल्यानंतर असं आढळलं की त्याच्यामध्ये काही 4-5 पॉईंट त्यांना आढळले किंवा हे लोक इतक्या वर्षाचा काळ जगतात, निरोगी का राहतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिला प्रश्न हे केला, पहिलं त्यांना एक पॉईंट दिसला की आहार, स्वच्छ आणि ताजा आहार. आता स्वच्छ आणि ताजा, आपण ताजं तर सर्वजण खातो, पण फ्रीजमध्ये जे 2-2 दिवसाचं आपले फळं किंवा हे असतात हे ताजे नसतात. आणि त्याचा निष्कर्षांती असं आढळलं की बा जिथं पिकते, आणि हे आदिवासी लोक जिथं पिकतात ताजा भाजीपाला आणतात, खातात, पाणी वगैरे ते क्षारयुक्त पाणी खातात आणि म्हणजे जगतात. परंतु आपण जे जेवण वगैरे करतो किंवा पालेभाज्या वगैरे करतो याच्यात जो आहार येते आपला, आता बघा तुम्ही एखाद्या ठिकाणी समजा आंबे 12 महिने तुम्हाला भेटतात, परंतु आंब्याचा जो सीझन असते त्या सीझनमध्येच ते आरोग्यास योग्य असतात. आणि जास्त दिवस टिकण्यासाठी त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया तयार करतात, आणि त्या रासायनिक प्रक्रियेमधून शरीरामध्ये आपल्या रोज विष जात आहे शरीरामध्ये. आज आता आपण पाहतो की बा ठीक आहे, आता एखाद्या ठिकाणी नारळ आहेत आपल्याकडे भेटत नाहीत, तर ते आणण्यासाठी किंवा एखादा भाजीपाला किंवा एखादं जे खाद्यपदार्थ आहे ते आपल्या म्हणजे दूरून आपल्याला आणावं लागते. तर ते आणण्यासाठी इथं आणण्यासाठी 4 दिवस लागतात. तर त्या 4 दिवस ते चांगलं टिक्यासाठी किंवा राहायसाठी त्याच्यावर केमिकलचा उपयोग करतात. केमिकलचा उपयोग यासाठी करतात किंवा त्याचं जे आयुष्य त्या पालेभाज्या 3-4 दिवस चांगले राहिले पाहिजेत किंवा फळं चांगले राहिले पाहिजेत, आंबे चांगले राहिले, म्हणून त्याच्यात ते केमिकलचं यूज करतात. आणि ते केमिकल आज आपल्या पोटात जात आहे, म्हणजे आपल्या पोटात एक प्रकारचं विष जात आहे. याच्या उलट जे लोक आदिवासी जमातीचे लोक आहेत जे 110-108 वर्ष टिकतात, त्यांच्या आहारात पाहिला आपण की ताजाच भाजीपाला घेतात, खातात. म्हणजे जे पिकते ते काही काळापर्यंत चांगलं, म्हणजे याच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर जर पिरियड गेला तर त्याचं जीवनसत्व किंवा त्यातले रसायनामुळे त्यातले क्षार वगैरे कमी होतात आणि ते आपल्यासाठी धोकादायक आहे. त्याच्यानंतर त्यांचा दुसरा एक हे आलेला निष्कर्ष आलेला आहे त्यांना किंवा शरीरश्रम. आज आपण पाहतो की आधुनिक विज्ञान एवढं पुढेलं आहे की माणसाला त्याला पूर्ण आळसी बनवलं असं म्हटलं तरी चालेल. कारण शारीरिक श्रम काहीच नाहीत. सकाळी उठणे, गाडीवर बसणे, गाडीत बसल्यानंतर ऑफिसमध्ये जाणे, ऑफिसमध्ये बसल्यानंतर 5-6 वाजेपर्यंत खुर्चीमध्ये काम करणे आणि ते आल्यानंतर घरी येणे आणि आराम करणे. तुमच्या शरीरातील घाम बाहेर जातच नाही. त्यामुळे व्यायाम महत्त्वाचा आहे आणि व्यायाम केल्याने आयुष्य वाढते, तुमचं शरीर प्राकृतिक चांगलं राहते, रोग होत नाही. त्याच्यामुळे शरीरश्रम फार आवश्यक आहे. नाही समजा आपण शेतीमध्ये जात आहे किंवा कोणाला जात आहे तरी आपल्या घरामध्ये किंवा बाहेर वगैरे आपले व्यायाम आवश्यक आहे, कामं आवश्यक आहेत. आज आदिवासी लोक 10-10 वर्षाचे म्हातारे ते 1-2 वर्ष शेतीमध्ये काम करतात, घाम गाळतात. घाम गाळल्यानंतर शरीर व्यायाम झाल्यानंतर जे आपण खातो त्याचं पचन चांगलं होतं आणि आपलं शरीर चांगलं राहते.
आणि नंतर तिसरा एक पॉईंट आलेला आहे, शेअर अँड केअर. त्याला शेअरिंग, इंग्लिशमध्ये शेअरिंग अँड केअरिंग म्हणतात. शेअरिंग अँड केअरिंगमध्ये ॲटिट्यूड, सेल्फ ॲटिट्यूड किंवा जे एकमेकाबद्दलचे जे आदर असते किंवा एकमेकाबद्दल विचार करतो आपण किंवा विचारपूस करतो, तर हे बंद झालेलं आहे कुठेतरी. आपले जे कॉन्टॅक्ट होते लोकांचे, ते कॉन्टॅक्ट कमी झालेले आहेत. मी, माझं घर, माझं ऑफिस, बस याच्यातच आपण गुरफटलेलं आहोत. त्याच्यामुळे एकमेकाचे दुःख काय आहे किंवा सुख काय आहे ते ठीक आहे, आपण एखाद्याच्या दुःखात जरी सहभागी नाही झालो तरी पण हसण्यामध्ये आपण त्याच्या सहभागी आहोत. याचं असं वाईट झालेलं आहे का, तर मग आपल्याला खुशी होते, किंवा त्याला दुःख झालं का तर आपल्याला खुशी होते. तर एकमेकाबद्दलचा आदर किंवा एकमेकाबद्दलचे विचार. चला बा, आता तायडे साहेब दर हप्त्याला भेटतात, त्यांचा कॉन्टॅक्ट होता, ते येते, पण ते जर एक दोन महिने जरी कोणाला भेटले नाही तर तायडे साहेब विसरून जातात लोक. त्याच्यामुळे शेअरिंग अँड केअरिंग, एकमेकाच्या दुःखात सहभागी होणं हे महत्त्वाचं आहे. आणि यामुळे आपले आयुष्य वाढते, आपले विचार वाढतात. आणि चौथा आहे जगण्याचा उद्देश. आपण बस आता जगत आहे, पण तर जगण्याचा उद्देश काय आहे, का जगायचं, कशासाठी जगायचं, हेच जर माहीत नसलं, आपण जगतो आहे बा, चला रविवार येते, सोमवार येते, मंगळवार येते, आपण जगत आहे, जात आहे, पण तुमच्या जगण्याचा उद्देश काय आहे. आणि ज्याला जगण्याचा उद्देश माहीत नाही तो जगूच शकत नाही. आणि ज्याला जगण्याचा उद्देश माहीत आहे तो कशाही प्रकारे जगू शकतो. आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे की आरोग्यशास्त्रामध्ये मानसिकता किंवा हे स्ट्रेस हे फार वाढलेलं आहे. आणि हे जे आता पाहता आहे की बा आयुष्य वाढलं, आधुनिक शास्त्रानं प्रगती भरपूर केली, आपलं आयुष्य 60 ते 70 80पर्यंत नेऊन टेकलेलं आहे. पण यासोबतच आपल्याला काही देणगीसुद्धा दिलेली आहे. देणगी कोणती, रक्तदाब, कॅन्सर, अशा विविध आजारसुद्धा आपल्या त्याच्यासोबत लागून गेलेले आहे. पण या आजारावर मात करण्यासाठी किंवा जीवन जगत असताना आपण काय करायला पाहिजे, कसं वागायला पाहिजेत, याचंसुद्धा आपल्याला भान असलं पाहिजे. नुसतं जगण्याचा उद्देश काय आहे हे नको आहे. आज आपण पाहता की बा कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, त्याच्यानंतर थायरॉईड याचे एवढं प्रमाण वाढलेलं आहे की आपण एकमेकासंग, म्हणजे हे जे 4 पॉईंट सांगितले मी, ह्याचं काहीच पालन करत नाही. आपण स्वच्छ आहार नाही घेत आपण, किंवा शरीरश्रम वगैरे आपले काही होत नाहीत, किंवा आपले ॲटिट्यूड जे असतात शेअरिंग हेअरिंग ते होत नाही. त्याच्यामुळे कसं एकटेपणा आलेला आहे. आणि एकटेपणा आल्यानंतर ट्रेस तयार होते. ट्रेस केल्यानंतर काही जे शरीरातल्या ज्या यंत्रणा असतात ते कामाला लागतात. आणि त्यामध्ये काय होते की बा जे रक्तवाहिनी असतात ते संकुचित होतात, कोलेस्ट्रॉल वाढते, टेन्शन वाढते, त्याच्यामुळे ट्रेस येते. आणि आखरी अशी एक परिस्थिती की तो आत्महत्यापर्यंत मजल मारतो. आपण पाहताय की आता हिटलर, त्यांनी कितीतरी हत्या केलेल्या, क्रूर बिलकुल, पण ट्रेस आल्यामुळे त्यानं स्वतः आत्महत्या केलेली आहे. आता आपण पाहतो की आता एक पिक्चर निघाला होता सुशांत सिंगचा, की पॉझिटिव्ह म्हणजे त्या पिक्चरमधून बोध घेण्यासारखं असतं की बा पॉझिटिव्ह विचार घेण्यासारखे असतात. ट्रेस कसा कमी करायचा हे त्या पिक्चरवरून आपल्याला माहीत पडते. पण त्यानं स्वतः सुसाईड केलेलं आहे. हे जे ट्रेस जे आहे हे ट्रेस काढायला पाहिजेत. आपण आता पाहतो आहे की बा हे मोठे डॅम असतात, डॅमसाठी आपण आउटलेट असते, लाखो रुपयाचे डॅम तयार करतात, पण आउटलेट जर त्याला आउटलेटच नसलं तर ते धरण फुटून जाईल. तसंच माणसाचं आहे की आउटलेट जे असते आपल्या मनातल्या ज्या भावना असतात त्या आपण एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला सांगत नाही, आणि त्याच्यामुळे तो ट्रेस वाढत जाते. आणि एक टाईम असा आहे की माणूस त्या आत्महत्यापर्यंत मजल मारतो आहे. तर ट्रेस महत्त्वाचा आहे, आउटलेट महत्त्वाचं आहे. आता मागच्या वेळेला एक प्राध्यापक PhD झालेले आहेत, मला वाटते नागपूरच्या आपल्याच मेश्राम मॅडम आहेत, PhD, त्यांचे मिस्टर कुलगुरू कशाचेच कमी नाही, परंतु ट्रेसमुळे काय झालेलं त्यांनी 9व्या मजल्यावर सर उडी मारलेली आहे, म्हणजे आत्महत्या केलेल्या त्यांनी. असे कितीतरी साने गुरुजी त्यांनी स्वतः म्हणजे आत्मघात करून घेतलेला आहे. तर याला ट्रेस, आणि हा ट्रेस जोपर्यंत आपण घालवत नाही किंवा एकमेकासंग बोलत नाही किंवा आपल्या जे मनातल्या भावना ज्या आहेत नकाच नातेवाईकाला सांगा, मित्राला, मैत्रिणीला, तर जोपर्यंत तुमचा ट्रेस निघत नाही बाहेर तोपर्यंत तुम्ही जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करता. आजची म्हणजे त्याला बिघडलेली म्हटलं का जे आजची जी परिस्थिती आहे, आजचे जे आचार विचार आहेत हे बिघडलेले आहेत. म्हणजे आपल्या सवयी बदललेल्या आहेत. जेवणाच्या सवयी म्हणा, व्यायाम न करण्याच्या सवयी म्हणा, किंवा एकमेकाबद्दल द्वेष राग हे सवय आहे ना, हे कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत. आता नव्याने एक मोठा व्याधी तयार झालेला आहे आपल्या सर्व लोकांमध्ये, अहम.
अहम तयार झालेला आहे की अहम, त्याच्याबद्दलची एक मी उदाहरण सांगतो की बा आपला जो अहम आहे जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा आपला अहमपणा कमी होत नाही किंवा आपण अहम मागे घेत नाही तोपर्यंत लोक आपल्याजवळ येतील नाही. त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक पावसाळा असते, पावसाळ्यात पाणी भरपूर चालू असते. तर एक माणूस पावसाळ्यात ओला होते. ओला झाल्यानंतर शेतामध्ये आजूबाजूच्या शेतात जाते. एका शेतामध्ये एक घर उघडे दिसते त्यांना. त्या घराजवळ जातात आणि घराच्या बाजूला आतमधून घर लावलेलं असते. पाणी येत असते. तर तो माणूस त्या जवळ जाते आणि दार ठोठावते. आवाज, अरे कोणी आहे का म्हणे आतमध्ये. तर आतमधून आवाज येते, कोण आहे. तर हा बाहेरून जो माणूस असते तो म्हणे मी म्हणते आणि 10-15 मिनटं तसेच राहतात. त्याच्यानंतर 10 मिनटानंतर तो माणूस दरवाजा उघडतच नाही. मग हा विचार करते की आवाज तर आला, कोण आहे, दार का नाही उघडत आहे. पुन्हा मग 5 मिनिटांनी पुन्हा ते दार ठोठावते. अरे उघडा नाव म्हणते, कोण आहे. आतमधून आवाज येते, कोण आहे. हा जो बाहेरचा माणूस असतो म्हणते मी. 2 वेळ तो मी म्हणते आणि 10 मिनटं होतात तो दरवाजा काही उघडतच नाही. हा विचार करते की माणूस आवाज तर देऊ राहिलो, दार का नाही उघडत बा. तर मग तिसऱ्या वेळेस पुन्हा तो जोरजोराने आवाज देते. अरे उघडा ना म्हणते दार. आतमधून पुन्हा आवाज येते, कोण. हा म्हणते मी तुकाराम. तिसऱ्या वाक्यात मीच्या जागी तुकाराम आला. तर तो माणूस दार उघडते. अरे म्हणते ओले झाले म्हणते बा, कपडे म्हणजे टावेल देते, बसा म्हणते, चहा वगैरे देते, हे करते. तो विचार करते की एवढा चांगला माणूस आहे, मी 2 वेळा आवाज दिल्यानंतर उघडला आणि तिसऱ्या वेळेस मी ओळख नसताना मला टावेल देत आहे, डोकं पुशायला चहा वगैरे दिलेला आहे, पाणी वगैरे दिलं आहे, एवढा चांगला माणूस आहे. पण तो 2 वेळा मी आवाज दिल्यानंतर म्हणे उघडला नाही. तर त्या तिसऱ्या वाक्यामध्ये त्याचा मीपणा कमी झाला. मी तुकाराम. आणि जोपर्यंत आपला मी कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला लोक जवळ घेतील नाही. तर आपण आपला मीपणा वगैरे हे करून घ्यायला पाहिजेत. आणि मानसिक ताण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जवळजवळ मला तरी वाटतं की 70 ते 80% जे व्याधी किंवा जे हायपरटेन्शन जे होतात ते स्ट्रेसमुळे होतात आहे. तर आपण आपला स्ट्रेस कमी करायला पाहिजे. आपले नातेवाईक किंवा याच्याशी कॉन्टॅक्ट राहायला पाहिजे. आणि मी आणि माझे हे सोडलं पाहिजेत आपण. निरामय आणि सुखकर जीवन जगण्यासाठी तथागताच्या काळापासून आपण एक हे पाहिलेलं आहे, विपश्यना वगैरे. आणि स्ट्रेससाठी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे विपश्यना. विपश्यनाने जवळजवळ 90% स्ट्रेस कमी होते माणसाचं. कारण आउटलेट जे असते आपल्या शरीरातलं ते बाहेर निघायलाच पाहिजे. जोपर्यंत तुमचं आउटलेट बाहेर निघत नाही, स्ट्रेस बाहेर निघत नाही, तोपर्यंत तुमचं हृदय क्लिअर होणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आरोग्याच्या बाबतीत आता रोगांना तर सर्वांनाच माहीत आहे, सर्व रोग वगैरे व्याधी वगैरे. तर मी आज यानिमित्त हेच सांगू इच्छितो की जेवढं जीवन सुकर जगता येईल तेवढं जगायचं. औषधी म्हणजे व्याधी झाल्यानंतर औषधी घेणे, बायपास होणे हे नंतरची स्टेप आहे. परंतु आपण रोगीच नाही पडलो पाहिजे, म्हणजे रोगच आपल्याला झाला नाही पाहिजे किंवा आपलं आरोग्य कसं चांगलं राहिलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. रोग झाल्यानंतर तर आता आधुनिक याच्यामध्ये भरपूर आहे, बायपास आहे, हे सर्व आहे. पण ह्या रोग तिथपर्यंत जायलाच नाही पाहिजेत. तोपर्यंत अगोदरच आपण त्याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजेत आपल्या आरोग्यासाठी. किंवा आपल्याला आपलं आरोग्य कसं सुदृढ राहील या बाबतीत आपण हे करायला पाहिजे. आहार झालं, व्यायाम झालं किंवा जे स्ट्रेस झालं, ह्या गोष्टी आपण आपल्या जीवनात पाळून आपले आरोग्य चांगले बनवावे. बस एवढंच मी बोलतो. धन्यवाद. उपाय ह्या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण त्यांच्या अनुभवातून सिद्ध झालेलं ज्ञान आपणापुढे प्रसारित केलं. आणि त्यांचं ते व्याख्यान ऐकत असताना सन्माननीय डॉक्टर साहेबांच्या पर्सनॅलिटीकडे मी पाहत होतो का त्यांनी जे सांगितलं ते त्यांच्या कृतीमध्ये असल्यामुळे आज त्यांची प्रकृती आपण पाहतो. का डॉक्टर साहेबांच्या माझ्यामध्ये 5 वर्षाचा फरक आहे. आम्ही सोबत जर उभे राहिलो तर मी त्यांचा काका वाटेल एवढा फरक आहे. हा दिसणारा फरक म्हणजे आरोग्याविषयी त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी त्या मार्गदर्शनासोबतच स्वतःमध्ये ते कृतीत उतरवलेलं आहे. आणि त्यामुळे ते वेटेज वाढवणारं त्यांचं हे आतापर्यंतचं मार्गदर्शन राहिलेलं आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर विचारमंचावर विराजमान असलेले सन्माननीय
अशोक इंगळे मामांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार ह्या मंगलप्रसंगी व्यक्त करावे. तिचे अग्रदूत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मानवतेसाठी मानवाचं जीवन सुखी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले आहेत त्या सर्व लोकांना मी त्रिवार अभिवादन करतो. आजच्या सभेचे अध्यक्ष आमचे प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य गणेशराव इंगळे, आजचे सत्कारमूर्ती आमचे ज्येष्ठ सदस्य, आता सांगताना तुषाराने त्यांचा परिचय देताना सांगितलं, अतिशय सुरुवातीपासून ते आमच्यासोबत आहेत. म्हणजे त्यांची जिद्द पाहून आम्हाला त्यांच्यासारखं व्हावंसं वाटतं. याही वयात ते काठी न घेता चालतात. दुसरं म्हणजे ह्या ज्या पायऱ्या ज्या आपण बनवल्या आहेत, या पायऱ्यावर चालत असताना ते चारही म्हणजे हात आणि पाय दोन्ही चारीचा उपयोग करायचे. त्याचं कारण होतं की मला भीती वाटते म्हणे, पण आल्याशिवाय राहिले नाही, आमच्यासोबत वर आल्याशिवाय राहिले नाही. म्हणजे ही जिद्द त्यांच्यात आहे. म्हणून मी त्यांनी सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि भावी आयुष्यात त्यांना आरोग्यमय जीवन लाभो अशी सदिच्छा त्यांना देतो. आजचे जे वक्ते आहेत अतिशय सुंदर शब्दात त्यांनी सामाजिक आरोग्य कसं चांगलं राहील हे आपल्या सगळ्यांना समजून सांगितलं आहे. मला बाबासाहेबांनी एका मित्राला पत्र लिहित असताना त्यांच्या पत्रात भगवान बुद्धाच्या 2 ओळीचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, आरोग्य परम लाभा, संतुष्टी परम धन. हे वाक्य लिहिलं बाबासाहेबांनी की बा आरोग्यासारखा लाभ कोणताच नाही आणि संतुष्टीसारखं धन कोणतं नाही, समाधान. भगवान बुद्धांनी, तुम्ही जर भगवान बुद्धाच्या धम्मात प्रवेश केला आहे तर 3 गोष्टीवर भगवान बुद्धाचा धम्म आधारित आहे. पहिला आहे दुःख, दुसरा आहे अनित्य, तिसरा आहे अनात्म. या 3 गोष्टीवर भगवान बुद्धाचा धर्म आधारलेला आहे. या 3ही गोष्टीत जर आम्ही घुसलो, त्या अभ्यासल्या, तर मला नाही वाटत माणूस आजारी पडेल. आम्ही जी वंदना घेतो ती कसे बसतो, टोंगळावर बसतो. आणि तेच एक असं आसन आहे योगासनातलं की तुम्ही जेवल्याबरोबरही ते आसन करू शकता. आणि ते आसन जर तुम्ही केलं तर तुम्ही खाल्लेलं पचते. हे त्या काळापासून भगवान बुद्धांनी आरोग्याची काळजी घेतली आहे. बुद्ध म्हणतात, निसर्गाशी माणसानी समरस झालं पाहिजे. तुम्ही बुद्धाचे अनेक फोटो तुम्ही पाहिले. बुद्धांनी पायात कधीच काही घातलेलं नाही, अनवाणी पायाने फिरले. आणि त्या काळात मोठमोठे राजे त्यांचे शिष्य होते. म्हणजे आश्चर्य कधी कधी हे वाटतं की बा त्यांना तर रस मिळाले असते ना फिरायसाठी, पण तो वयाचे 45 वर्ष हा सिद्धार्थ बुद्ध सतत पायी फिरलाय. तुम्ही कधी वाचलं का घोड्यावर गेले बा बुद्ध, कधी रथात गेले, असं कधी वाचलं का? कधीच नाही. बुद्ध म्हणतात माणसाचा या जमिनीशी संपर्क असला पाहिजे डायरेक्ट. आणि विज्ञान हे सांगतं की आमचा संपर्क जर मातीशी असला तर आमचं सर्कल पूर्ण होतं. कोणतं सर्कल पूर्ण होतं? तर ते चुंबकीय क्षेत्र जे आहे ते पूर्ण होतं. आणि त्यामुळं शरीरातल्या अनेक रोग हे तुमच्यापासून दूर राहतात. परंतु ही काळजी कोणी घेतच नाही. आमच्या पायात नेहमी चप्पल असते, आम्ही पायी चालतच नाही. आणि त्यानंतर बुद्धांनी जे ध्यान सांगितलं आहे, ध्यान,
आमची सारी सुशिक्षित मंडळी अतिशय राग करतात त्या विपश्यनेवालेचा. आमचे यशवंत मनोहर तर सरळ सरळ म्हणतात की ते बुद्धाने ते काय हे शिकवलं नाही, बाबासाहेबांनी मुळीच स्वीकारलं नाही. आमचे खेमदंभ भद्देजी आहेत, त्यांनी हे शोधून काढलं की बाबासाहेब दिल्लीला ज्या बंगल्यात राहत होते तिथून 1 किलोमीटर अंतरावर एक विहार आहे. त्या विहारात बाबासाहेब 1 तास साधना ध्यान करायचे आणि ज्या भिक्षूसमोर ध्यान करायचे ते भिक्षू आज जिवंत आहे. म्हणजे आम्ही हे भान विसरतो. आम्ही ती विपश्यना करणार नाही, पण तिला नावं मात्र ठेवू. डोळे बंद केल्याने काय होते असं नाही. तुम्हाला खरंच जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही 10 दिवसाचं विपश्यनेचं शिबिर निश्चित करा. तुम्हाला ते माहीत होईल तिथे काय शिकवलं जातं. आणि काही लोकांचं ऑब्जेक्शन असं आहे की बा ते गोयंका गुरुजी तर ते इतर धर्मातच जास्त सांगतात. गंमत अशी आहे की बाब ही विधी बुद्धाची आहे आणि बुद्धाची विधी असल्यामुळं तिथे दुसऱ्याचा उल्लेख, बुद्धाचाच उल्लेख केला जाते. ते फक्त तुम्हाला एक मनोरंजन म्हणून प्रवचनात ते गुरुजी काही गोष्टी सांगतात. ते फक्त कशामुळे सांगतात की बा हे इतर लोक त्यात जास्त आहेत. विपश्यना शिबिरात जर तुम्ही गेले तर गुजराती, मारवाडी, ब्राह्मण हेच लोक जास्त आहेत. आमचे लोक फार कमी जातात तर काय कशासाठी जातात, नुसतं खायसाठी जातात. माझ्यासमोर आपला एक माणूस होता, शिबिराला गेलो असताना खूप खायचा आणि तिथे साधनेला आला की झोपायचा, घोराचा अक्षरशः बसून. एक दिवस तो पडला माझ्या अंगावर. तर ही जी गंमत आहे तिथे स्पष्ट सांगतात ते गुरुजी किंवा तुम्ही जेवण अर्धवट घ्या, पूर्ण नाही. आपल्या रोजच्या जीवनात आपण हे पाळलं पाहिजे. पूर्ण जेवण घ्यायचं नाही, पोट भरेपर्यंत खायचंच नाही. तुमची जर 3 पोळ्याची भूक असेल तर तुम्ही 2.5च खा. तुमचं वजनही चांगलं राहील, तुमचं आरोग्यही चांगलं राहील. नाही तर मग आम्ही भसाभसा खातो दुसऱ्या दिवशी पण चालले आपले काय, तर मग डिसेंट्री लागली बा, मी काही जमत नाही आपलं. म्हणजे हे जे आहे हे सगळं आरोग्यशास्त्र बुद्धाने शिकवलं, परंतु आम्ही तिकडे वळतच नाही. त्याचं कारण आहे ना, बुद्ध म्हटला की नियम येतात, ते नियम पाळायला आम्हाला फार कठीण जातं. कारण की आम्हाला ते पेनं सोडून द्यावं लागेल, तंबाखू खाणं सोडून द्यावं लागेल. हे सगळं असल्यामुळं आम्ही त्याच्याकडे वळत नाही. आम्हाला बाबासाहेब कसा पाहिजे, आमच्या सोयीनुसार बाबासाहेब स्वीकारतो आम्ही. नेहमी सुशिक्षित लोक बाबासाहेबाचं फार लवकर उदाहरण देतात, बुद्धाचं देत नाही. बुद्धच वाचलेला नसते ना, वाचलाही नाही आणि तो अंगीकारला की ते मग तसं वागणं कठीण जातं. म्हणून बुद्ध नाही सांगत. आणि हीच गल्लत आमच्या समाजात झाली. आणि आज जे काही होत आहे, आमचं आरोग्य बिघडलं, ते याच्यामुळंच बिघडलं की आम्ही ते बुद्ध धम्म समजून घेऊ शकलो नाही. बुद्ध धम्म समजून घेतला तर निश्चितच तुमचं आरोग्य चांगलं राहतं. त्यातलं उदाहरण मी माझं स्वतःचं देईल. मी 70 वर्षाचा आहे, मला काहीच नाही. त्याचं कारण आहे, बुद्ध सकारात्मक जीवन जगा म्हणतात आणि जो माणूस सकारात्मक जीवन जगतो तो आजारी पडत नाही. डॉक्टर इथेच बसले आहेत. आम्ही जेव्हा आमच्या डोक्यात विचार करत बसतो की नाही, ते विचार आता कधी कधी आपण समस्या येतात. सगळे आम्ही गृहस्थी लोक आहोत, आपण प्रत्येकाला येतात त्या. तर त्या गोष्टीवर आम्ही फारच फालतूच विचार करत बसतो किंवा हे असं झालं मग कसं होईल माझं. त्याच्यावर उपाय नाही शोधत, नुसतं विचार करतो. आणि विचार केल्याने टेन्शन येतं आणि टेन्शन आलं की त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होतात. बुद्ध इतकंच नाही, तर बुद्ध म्हणतात की तुम्ही जेव्हा रागवता, जेव्हा रागाची उत्पत्ती तुमच्या शरीरात होते ना, तर पहिला परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि त्या रागाच्या त्या परिणामामुळं तुमची तब्येत बिघडते. तुम्ही पहा ना, जास्त राग आला की माणसाला अटॅक येतात, जास्त राग आला की त्याची BP वाढते. हे सगळे आम्ही याच्यासाठी ते अभ्यासलं पाहिजे. काही दिवस आपण इथं विपश्यनेची आनापान कोणी शिकू शकतं, सोपी आहे ते, तर आपण ते घेत होतो. परंतु नंतर मग काय झालं की आता आपली मंडळी चांगल्या कामात अग्रेसर आहे, हे प्रश्न नाही. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे. तुमच्या साथीमुळं इतकं मोठं आपण करू शकलो.
हेही तेवढंच खरं आहे, कोण्याही एका माणसाने हे सगळं होत नाही. नेहमी क्रेडिट देत असताना आम्ही समाजाला दिलं पाहिजे, आम्ही संघटनेला दिलं पाहिजे. संघटनेपेक्षा आणि समाजापेक्षा कुठलाही माणूस मोठा नाही. तो जर मोठा असेल तर हे तर बाबासाहेबांनी नाकारलं. बाबासाहेबांनी संघटनेला महत्त्व दिलं. तुम्हाला सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामुळं आम्ही हे लक्ष द्यायचं की आम्ही संघटनेने राहून, एकोप्याने राहून जास्तीत जास्त काम कसं करू शकतो. आणि विशेषतः आरोग्याची काळजी आम्ही वयस्कर लोकांनी जास्त घेतली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो बोलत असताना की आमच्याकडे वेळ कमी आहे. मला आता 70 कंप्लीट होते. मोठ्या मुश्किलीने मी 5-10 वर्ष मोठ्या मुश्किलीने जगेल. तर वेळ कमी आहे, कामं जास्त आहेत. म्हणून आमच्या वयस्कर लोकांनी आमचं आरोग्य, स्वतःचं आरोग्य जपून, आमच्यातला अहम बाजूला सारून, मी आता आल्याबरोबर लोक म्हणायला लागले समोरच्या लाईनीत बसा, समोरच्या लाईनीत बसा. समोरच्या लाईनीत बसून काही होत नाही. मी मुद्दामून पाठीमागे बसलो. आमचे इंगळे तर उठून उभे होते. सर म्हणून तुम्ही समोरच्या खुर्चीत बसा. म्हटलं नाही, तुम्हीच बसा. कसं असतं की हे जेव्हा आम्ही काढू, बुद्ध तेच म्हणतात की आमच्यातला अहम आम्ही बाजूला ठेवायचा आणि लोकांकडे आपलं दुःख बोलून दाखवायचं. त्याने दुःख हलकं होतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून डॉक्टर साहेबांनी अत्यंत सुंदर भाषेत आरोग्य आपल्याला समजून दिलं. आणि बुद्ध आम्ही अभ्यासला पाहिजे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर 2 मिनटं सगळे लोक ताठ बसा. ज्या जागी बसले आहात तिथे ताठ बसा. डोळे बंद करा आणि श्वास येतो जातो त्याच्यावर लक्ष द्या. 2 मिनटं आपण आनापान घेऊ. श्वास जातो आहे, येतो आहे हे पाहायचं आहे आपल्याला. हालचाल बंद करायची, ताठ बसायचं आहे. श्वासाचं निरीक्षण करायचं आणि जबरदस्ती करायची नाही. जसा येतो तसा पाहायचा, जसा जातो तसा पाहायचा आहे. जे करत नाही ते बोलू नका. समतेत राहायचं. डोक्यातले विचार काढून टाकायचे. नुसतं लक्ष श्वासावर ठेवायचं. आपल्या दोन्ही नाकपुड्यातून श्वास येतो आहे, कोणत्या नाकपुडीतून येतो आणि जातो हे पहा. आणि आपल्या नाकाच्या खाली ओठाच्या वर एक छोटा गड्डा आहे, तिथे स्पर्श करतो का हे आपल्याला पाहायचं आहे. डोळे बंद करून ठीक आहे म्हणा. साधू साधू साधू. तर हे आनापान आम्ही जर रोज केलं तर निश्चितच तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या डोक्यातले असणारे वाईट विचार, काही जे तणावग्रस्त काही समस्या असतील त्याही हळूहळू निघून जातील. आणि म्हणून लोक सांगतात की आम्ही आमच्या मित्रमंडळीत राहिलं पाहिजे आणि आपण एकमेकाला शेअर केलं पाहिजे. आमच्या अंतर्गत गोष्टी जरी असल्या तरी ते आम्ही शेअर केल्या पाहिजेत. त्यामुळे माणसाचं मन हलकं होतं आणि त्याचं आरोग्य चांगलं राहतं. तर मित्रहो, हे सगळं बुद्धाने कधी 2500 वर्षापूर्वी शिकवलं आणि ते सगळं आपल्याला सोपवलं बाबासाहेबांनी. हे सगळं करत असताना आम्ही एकमेकावर ढकलत असतो. बुद्ध कोण सांगेल तर इंग्रज सांगतात, बुद्ध कोण सांगेल तर डॉक्टर घुगेच सांगतील, ताळेच सांगतील. असं नाही. तुमच्या फायद्याचं आहे तर तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. जे पंचशिलाचं पालन करतात ते नक्कीच यशस्वी असतात. त्यातलंच हे उदाहरण आहे की आपली सारी मंडळी पंचशिलाचं पालन करणारी असल्यामुळं आज आपण हे एवढं मोठं
40 कोटीचं हे भवन उभं करू शकून राहिलो त्याची कारणं हीच आहे. म्हणून आम्ही पंचशिलाचं पालन करून बाबासाहेबांना अपेक्षित असा समाज, आदर्श समाज निर्माण करूया आणि दुसऱ्यावर जबाबदारी ढकलण्यापेक्षा मी काय करू शकतो हे आम्ही पाहायचं. ते फक्त ताळेनीच केलं पाहिजे, घुगेंनीच केलं पाहिजे, आमच्या घोडेसारनीच केलं पाहिजे असं नाही. घोडेसारनी परवाच्या दिवशी मस्त गंमत सांगितली मला की म्हणे काय म्हणे बाबा तुम्ही तर मापोरीसाठी सोयरीकच पाहिजे नाही. म्हणजे हे सारे ठेके फक्त काम करणारे घेतले आहेत का? समाजाची जबाबदारी आहे, समाजाने ते स्वीकारली पाहिजे आणि एकमेकासाठी केलं पाहिजे. हे बुद्ध शिकवतात, हे बाबासाहेब शिकवतात, हे ध्यानी घेतलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल आपले आभार प्रदर्शित करतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू अशी जग शिक्षणाचे देणारे संत नामदेव महाराज, राज्यमाता जिजाऊ साहेब, कडूवाही भूषण बहुजनी प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्वांना महामानवांना कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. माणसाला खायला मिळलं नाही तर तो जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. म्हणून त्यांनी मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम. संत कबीर, संत गाडगेबाबा, शाहू महाराज, माता रमाई, भीमाई, जिजाऊ, बहुजनांचा ज्यांनी उद्धार केला अशा सर्व महापुरुषांना अभिवादन. तसेच विचारमंचावर उपस्थित असलेले डॉक्टर घुगेसाहेब, आदरणीय इंगळेदादा, चावरेसाहेब आणि त्यांचे चिरंजीव, तसेच उपस्थित असलेले ताळेसाहेब, घुगेसाहेब, घोडेस्वार साहेब, OAS साहेब, अंबोरे साहेब, इंगळे साहेब, तसेच तुषार साहेब, विरगड साहेब, आठवाले साहेब, बाकींचे नावं काही येत नाहीत मला, तसेच महिला मंडळी, सर्वांना सप्रेम जय भीम. तसेच सांगळूरून आलेले वानखडे दाम्पत्य, जय भीम सर्वांना. इंगळे दादांनी आरोग्याविषयी जी माहिती सांगितली त्याबद्दल मला थोडं सांगावं वाटते. आता मी ड्युटी केली त्या ठिकाणी एक माझा मदतनीस, आम्ही सर्व जेवायला, माझ्या हाताकडे 4-5 हेल्पर असायचे. तर जेवण केल्यानंतर तो काय म्हणे, इंगळे साहेब मला श्वासच घेता येत नाही म्हणे. म्हटलं का रे बा, तू जेवण करतं तर मग पाणी किती पितं म्हटलं. जेवण केल्यानंतर तो पाणी इतका प्यायचा, 5-6 गिलास पाणी प्यायचा. जेवण झालं की इथपर्यंत पाणी प्यायचा तो, आणि त्याला श्वास कसा काय घेता येईल. मी त्याला सांगितलं, म्हटलं बाबा असं नको करू, जेवण केल्यावर फक्त 1 घोट पाणी पित जा. जेवण झालं 1च घोट पाणी प्यायचं, नंतर तासाला एक ग्लास, म्हणजे आपलं 10-12 ग्लास, म्हणजे जवळपास 3-4 लिटर पाणी आपलं दिवसातून आपल्या शरीरात गेलं पाहिजे. हे फार आरोग्यासाठी चांगलं असते. त्यानं काय झालं की त्याचा 2-3 दिवसाहून त्याचा त्रासच कमी झाला आणि त्याला श्वास घ्यायला चांगला यायला लागला. आणि काय म्हणे, अरे इंगळे साहेब मला खूप म्हणजे हे झाला बा, म्हणजे बगर पैशाचं झालं म्हणे, खांडूक फुटलं म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे, धन्यवाद. तर घुगे साहेबांनी आपल्याला अतिशय चांगली माहिती आरोग्याविषयी, सामाजिक आरोग्याविषयी दिलेली आहे. तसेच माननीय तायडे साहेब यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये माहिती दिलीच आहे प्रतिष्ठानबद्दल, तरी मी रिपीट करतो थोडीशी.
कारण माझ्याकडे विषय 2-3 विषय आहे माझ्याकडे. अर्धा तास त्याच्यावर मी म्हणजे लेक्चर लिहून आलं. एक तर म्हणजे बौद्धांनी कसं वागावं, किंवा महारपूर्वी कोण होते, शूद्रापूर्वी कोण होते हे तर आपल्याला माहीत आहे. महारपूर्वी कोण होते की ते लोकांनी वाचलं आहे का? नाही वाचलं वाटतं. शूद्रापूर्वी तर वाचलं असेल. तर त्याच्यावर मी बिलकुल अर्धा तासाचा लेक्चर माझ्याकडे लिहिलेला आहे की नाही, मी नोट्स काढले आहे ते. तर माझी पत्नी काय म्हणते त्याच्यावर ते नका बोलू म्हणा, ते कशाला बोलता म्हणे, प्रतिष्ठानबद्दल बोला. म्हटलं बरं बुवा ठीक आहे, मग प्रतिष्ठानबद्दलच मग बोलतो म्हटलं. मग आहे की नाही. आज तुम्ही रस्त्यावर सांगितलं तरी मी थोडंसं प्रतिष्ठानबद्दल सांगतो आहे. आज प्रतिष्ठानचे सर्व भारसाकडे सर आज उपस्थित नाहीत. त्यांनी 18वा खंड वाचून हे भव्य दिव्य प्रतिष्ठान साकारले व त्यांना साथ दिले अशोक इंगळे दादा व रमेश ताळे आमचे युवाई. खांद्याला खांदा लावून त्यांनी या कार्यास खूप मदत केली आहे. तसेच तुषार खंडरावजी, आता जे लोक इथं नाहीत त्यांचं काही नाव घेत नाही आहे ना, त्यांचे नाव आता लिहिलेले होते. तर सर्वांना सप्रेम जय भीम. आता प्रतिष्ठानाबद्दल थोडीशी माहिती सांगतो. तर तळमजला आपला ग्राउंड फ्लोअर, याला बुद्ध धम्म संस्कार सभागृह असं नाव आहे. आणि याची कपॅसिटी जवळपास 2000 खुर्च्यासहित बसणार आणि 3000 लोक असे सिटिंग अरेंजमेंट. आपण कालच पाहिलं कितीतरी गर्दी होती लग्नामध्ये कालच्या आहे ना, आणि खूप लोक बसलेले होते. 2-3 आम्ही चर्चा करत होतो, 2-3 हजार लोक असतील बहुतेक आहे का नाही. तसंच यावरचा मजला म्हणजे फर्स्ट फ्लोअर, अर्ध्या भागात आपला प्रमिलाताई होकॉल एवढा हॉल आहे आणि खूप सुसज्ज असा राहणार आहे. त्यामध्ये 1000 कॅपॅसिटी राहणार आहे त्याची. आणि ते साऊंड सिस्टीम वगैरे खूप चांगले राहणार आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये 8 रूम्स आहेत, त्या भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत आपल्याकडे सध्याच. तसंच यावरचा मजला आहे म्हणजे आता त्या मजल्यामध्ये कोचिंग क्लासेस आणि जे विद्यार्थी आपले गरीब विद्यार्थी आहेत त्यांना IAS IPS यांचे मोफत क्लोसिंग आपण देणार आहोत. तसंच त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये ग्रंथालय राहणार आहे. ते ग्रंथालय भव्य दिव्य ग्रंथालय असेल. त्यामध्ये भरपूर असे आपल्याकडे पुस्तकं असतीलच, जेवढं मागलं तेवढं म्हणजे ताबडतोब आपल्याला त्याच्यातून पुस्तक मिळेल. अद्ययावत असं ग्रंथालय ते असणार आहे. आपल्याला माहितीच आहे बाबासाहेबांनी त्यांचं जे घर बांधलं ते म्हणतात की बा पुस्तकासाठी घर बांधलं आहे त्यांनी. तसं आपण इथं खूप मस्त अतिशय छान असं ग्रंथालय आपण उपलब्ध करत आहोत अभ्यासासाठी. आणि वरच्या टॉपचा मजला आहे तो म्हणजे आता ते दीक्षाभूमीसारखं घुमट आहे त्याच्यावर, आणि ते प्रार्थनेसाठी आहे. तिथं भिक्खू निवास राहणार आहे आणि 500 लोक नेहमी तिथं. तर कपॅसिटी त्याची 500 लोकांची आहे. आणि तिथं ते आपली वंदना दर रविवारी किंवा दररोज आपण घेऊ शकतो आपल्याला पाहिजे तशा. अशा प्रकारची इमारत प्रतिष्ठाननं सर्व खूप चांगलं बांधलेलं आहे. आणि हे आता मला सांगायचा उद्देश हाच होता की हे माहिती आपण तर नेहमीच ऐकतो, पण याच्यानंतर मला सांगायचं हे आहे की अशाच बिल्डिंग्ज, अशीच इमारत, असेच प्रतिष्ठान आपले महाराष्ट्रभर, पूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर भारतामध्ये असे व्हावेत असं मला वाटते. पण यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण एक प्रतिष्ठानची टीम करायची. ती टीम जाईन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथं माहिती देईन की बा असं असं प्रतिष्ठान आहे, असं असं करता येते आपल्याला. कारण आपले ताळे सर म्हणतात तर हे आपले समाजाची संसद आहे. तर ही संसद म्हणजे आपले सर्व सामाजिक, शैक्षणिक जे आपल्या समस्या आहेत ते समस्या सोडवणार आहे. त्याकरताच आपण तिथं जाऊन त्यांना सांगायचं. तर अशीच आपली बिल्डिंग तिथे उभं राहायची. पण आपल्याला काय मिळेल त्याच्यात, तर आपण फ्रँचायझी द्यायची त्यांना. आपण त्यांच्याकडून 4% घ्यायचे. 100 रुपयातून 4 रुपये आपण त्यांच्याकडून. तर आपण काय करत त्यांना, आपण या बिल्डिंगची नकाशा, या बिल्डिंगचं कशी उभी राहील, तसंच त्यानंतर पैसे कसे गोळा करायचे याच्या स्कीम सर्व आपण त्यांना हे करायचं, पुरवायचं. त्या बदल्यात फक्त आपण 4% द्यायचं.
तर होईन काय, आपल्याला आपलं प्रतिष्ठानचं उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढल्यानंतर आपल्याला काय करता येईल? मग त्याच्यानंतर आपल्याला आयकॉनसारखे हॉस्पिटल आपल्याला बांधता येते. तिथं आपल्याला गरीब लोकांचं मोफत ऑपरेशन करता येईल. सध्या आपल्याकडे 150 लोकांची डॉक्टर लोकांची टीम आलेली आहे आपल्याकडे, जुळलेली आहे प्रतिष्ठानला. तर ते लोक आपल्याला सेवा देतील, पण निःशुल्क सेवा घ्यायची नाही त्यांच्याकडून. त्यांना या प्रतिष्ठान, कारण भारसाकडे सरांचं म्हणणं असंच आहे की बाबा कुठलंही आपण निःशुल्क घ्यायचं नाही. तर आयकॉनसारखे हॉस्पिटल, त्याच्यानंतर शेतीची सुद्धा व्यवस्था आपल्याकडे केलेली आहे. जसं पेकीवे आहे आपल्याकडे, तर 200 एकर शेती घ्यायची. आणि आपल्याला नेहमी सांगतातच आहे, तिथं 1000 मजूर काम करतील पिकेवेच्या धर्तीवर. पण हे असे मजूर राहतील की त्यांच्या घरामध्ये आतापर्यंत आरक्षण गेलेलं नाही. हे आपण नेहमीच तायडे सरांकडून तुषार खंडेराव, भारसागळे सर यांच्याकडून ऐकतो. तर हे आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर शेती झाल्यानंतर पुन्हा अजून बाबासाहेबांनी एक विचार मांडले होते, ते कोणी सांगत नाही. बाबासाहेबांनं शेतीचं राष्ट्रीयकरण सांगितलं होतं. म्हणजे शेती ही सरकारच्या मालकीची असावी, त्यावर कोणीच बोलत नाही. जेव्हा इंग्रज इथून गेले तेव्हा त्यावेळेस काय केलं, हे कुलकर्णी वगैरे होते की नाही, ब्राह्मण लोक, यांनी शेतीचे उतारे आपल्या नावावर करून घेतले आणि ती शेती त्यांच्या झाल्या. ते वास्तविक ती शेती असते राज्यांची असते. तर त्या शेतीबद्दल कोणी असं बोलत, बाबासाहेबांनी हा खूप चांगला विचार मांडला, पण याच्यावर कोणी विचार करत नाही. शेती म्हणजे, आणि यानं काय झालं असतं महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे चातुर्वर्ण्याची व्यवस्था आहे ही संपूर्ण नष्ट झाली असते. शेती सर्वांच्या म्हणजे सरकारच्या मालकीची झालेली असते. तर हा विचार खूप चांगला आहे, पण आता तर नाहीच. हे या लोकांनी चुंबड्या माजून बसल्या सर्व शेती. आता शेती देतात काय, तर आता तर म्हणतात बाबा रक्ताचे पाडवा त्यांनी शेती घेतली तर, असे म्हणतात. आता बरोबर आहे की नाही? पण ते ह्या बाबासाहेबाचे जे विचार आहेत ते कोणी अवलंबत नाही. शेतीचं आपल्या बँकाचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी त्यावेळेस केलं होतं, बाबासाहेबाचा विचार आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच पैशातून आपल्याला प्रतिष्ठानचं एक चांगलं भव्य 10 एकर शेती घेऊन एक चांगलं आपल्याला स्टेडियम करायचं आहे. आता आपल्याला बाळासाहेबांची सभा होते, आपला ते ग्राउंड मागावं लागते, आपल्याला त्यांच्याकडे विनंती करावं लागते, तेव्हा ते आपल्याला ग्राउंड मिळते. पण हे जर आपलं स्टेडियम झालं तर आपल्याला आपली बाळासाहेबांची सभा, दसऱ्याची सभा, आपल्याला भव्य दिव्य सभा व इतर कार्यक्रम आपल्याला तिथं घेता येतील. तर खूप अशा चांगल्या योजना आहेत. त्यानंतर आपली रामजी आंबेडकर आपले पतसंस्था सुरुवाती झालं आहे, त्याचा 1800 रुपये शेअर आहे. बचत गट खूप चांगला आहे त्याचा, 3000 लोक जुळलेले आहेत त्या बचत गटामध्ये. खूप लोक असे काम करत आहेत. 200 रुपयापासून तर 10,000पर्यंत आपण त्याच्यामध्ये आपण मंथली ठेवू शकतो. तर अशा प्रकारच्या योजना, अतिशय योजना खूप चांगलं आपलं हे प्रतिष्ठान राबवणार आहे. तायडे सर म्हणतात हे आपली संसद आहे, तर खरंच हे संसद आहे. आपल्या समाजाचा विकास यामधून होणार आहे. आणि थोडंसं मी तुम्हाला महार पूर्वी कोण होते याबद्दल थोडंसं मी सांगतोय. ऐकायची इच्छा आहे का समाप्त करू? हां, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं आहे, हू वेअर द महार. हे पुस्तक सामान्य लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध 2003 पासून झालं आहे. कारण बाबासाहेबाच्या मृत्यूनंतर हे सर्व साहित्य सरकारच्या ताब्यात आहे आणि बाबासाहेबांचा शोधप्रबंध महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केला आहे 2003 या वर्षी. व्हॉल्यूम नंबर 17 पार्ट 2मध्ये हा 14 पानाचा शोधप्रबंध आहे. जसं कसं आपण मॅथमध्ये गणित सोडवतो की नाही, पायथागोरसचा प्रमेय जर घेतला आपण, ते प्रमेय कसं आहे माहीत आहे तुम्हाला? आत्महत्या पाठाचा आम्ही अगोदर काटकोन त्रिकोणात करण्याचा लांबीचा वर्ग इतर 2 बाजूच्या लांबीच्या वर्गाच्या बेरजेबरोबर असतो, हे असं ते प्रमेय आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी सिद्धता दिली आहे, कसं सिद्ध करायचं ते. तसं बाबासाहेबांना हे सिद्ध करण्यासाठी तशीच सिद्धता बिलकुल, त्याच्यावरून आपल्याला समजते की बाबासाहेब किती ज्ञानी होते. त्यांच्यासारखे म्हणजे
ज्ञानीपुरुषच नाही जगामध्ये असं वाटते आपल्याला. हे पुस्तक जर 14 पानाचा प्रबंध जर वाचला तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, हू वेअर द शूद्राज, शूद्रपूर्वी कोण होते. हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं आहे. शूद्र म्हणजे आजचे ओबीसी, मराठा हे आजचे ओबीसी कोण होते हे बाबासाहेबांनी या पुस्तकात लिहिलं आहे. एक आणखी पुस्तक आहे, हू वेअर द अनटचेबल, म्हणजे अस्पृश्य कोण होते, म्हणजे SC कोण आहेत, OBC कोण आहेत, यावरसुद्धा बाबासाहेबांनी, आंबेडकरांनी पुस्तक लिहिलं आहे. आणि महार कोण आहेत यावरसुद्धा बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आहे. परंतु बाबासाहेब जिवंत असताना त्यांनी पब्लिश केले नाही. हे भारत सरकारने 2017ला खंड पार्ट 2मध्ये 14 पानाचा रिसर्च पब्लिश केला आहे. या पुस्तकाचे टायटल आहे द मार हू वेअर दे, हाऊ दे बिकम अनटचेबल, म्हणजे महारपूर्वी कोण होते आणि ते अस्पृश्य कसे झाले, हे बाबासाहेबांनी टायटल दिलं आहे त्याला. सोबतच 14 पानाचा रिसर्च, त्यामध्ये त्यांनी 3 प्रश्न मांडलेले आहेत. हू वेअर द महार, म्हणजे महार कोण, यावर पहिला चॅप्टर आहे. वाय दे डू आउटसाईड द विलेज, महार हे पूर्वी गावाबाहेर का राहतात, आणि हा दुसरा चॅप्टर आहे. तिसरा चॅप्टर आहे वाय दे हॅव बीन क्लास्ड अनटचेबल, म्हणजे महार लोकांना अस्पृश्य का म्हटले जाते. म्हणजे ह्या 14 पानाच्या रिसर्चमध्ये बाबासाहेबांनी 3 प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत. महार कोण आहेत, महार लोकांना हे गावाबाहेर का राहतात, महार जातींना अस्पृश्य का म्हटले जाते. तर हे आपल्याला जर वाचायचं असेल तर ते पुस्तक आपल्याला वाचायला लागेल. एवढं बोलून मी माझे शब्द का आहे अजून, पण मी आता काही बोलत नाही यापुढे. ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही ऐकून घेतलं मला. आणि मला या संस्थेने, प्रतिष्ठाननं मला अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. मला आजपर्यंत कोणत्या कार्यक्रमात अध्यक्षपद दिलं गेलं नाही आहे, ह्या कार्यक्रमात दिलं गेलं आहे. अगोदर मी 2-3 अध्यक्ष केला आहे मला, पण असं आपल्या संस्थेचा फायदा होतो आपल्याला. ओके, धन्यवाद. जय भीम. लिहा जोगतो वाचा जोगतो 2-3 विषय माझ्याकडे धन्यवाद साहेब. यानंतर सन्माननीय विलास दांडे सरांना मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन त्यांनी करावं. गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांच्या पावनस्मृतीला अभिवादन. आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष महोदय गणेशरावजी इंगळे यांनी आज वेळात वेळ काढून अध्यक्षस्थान भूषविलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचे व्याख्याते ज्यांचं आपण अतिशय मन लावून व्याख्यान ऐकलं, भरपूर माहिती त्यांनी दिली आरोग्यविषयक. आपल्याला माहीत आहे आरोग्य आहे तर सर्वच काही आहे. आरोग्यम धनसंपदा असं म्हटलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं धन जर असेल तर ते आपलं आरोग्य, आपलं स्वास्थ्य. हेच जर व्यवस्थित नसेल तर आपल्याकडे कितीही धन असू द्या, कितीही सोयी असू द्या, सुविधा असू द्या, त्या कुचकामी ठरतात. कारण ती उपभोगण्याची शक्ती आरोग्य बिघडलेल्या व्यक्तीकडे नसते. म्हणून अतिशय जिव्हाळ्याचा विषय या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी मांडलेला आहे. आणि अतिशय व्यस्त वेळातून वेळ काढून डॉक्टर लोकांचं जीवन अतिशय व्यस्त असते. जसे पोलीस डिपार्टमेंटचे लोक सांगतात
की आम्हाला वेळच मिळत नाही. खरी गोष्ट आहे. डॉक्टर लोकांचं सुद्धा अशाच प्रकारचं जीवन आहे. संपूर्ण वेळ हा त्यांचा अतिशय व्यस्त असतो. अशाही वेळात वेळ काढून डॉक्टर मनोहरराव घुगे साहेब या ठिकाणी आले आणि आपले विचार आपल्यासमोर मांडले. त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा या प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विचारमंचावर जे सत्कार मूर्ती बसलेल्या आहेत, वयोवृद्ध चावरे साहेब यांनीसुद्धा प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन प्रतिष्ठानच्या वतीनं झालेला सत्कार स्वीकारला. त्याबद्दल आयुष्यमान चावरे साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव यशवंतरावजी चावरे साहेब या ठिकाणी विचारमंचावर येऊन आपले उपस्थिती दर्शविली. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विचारमंचावर विराजमान असलेले या भव्य दिव्य ऐतिहासिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आयुष्यमान अशोकरावजी इंगळे यांनीसुद्धा या ठिकाणी धम्मतत्वज्ञान आपल्याला ऐकविलं, विचार व्यक्त केले. त्याबद्दल त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सरतेशेवटी आपण किंवा या व्यतिरिक्त मी येण्यापूर्वी जे काही सत्कार समारंभ गीत गायन झालं असेल त्या सर्व सत्कार मूर्तींचे, वक्त्यांचे, गायकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आतापर्यंत साथ दिली, आपलेसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो.